थांबता, पण घड्याळ कुणासाठी थांबत नाही, त्यामुळे वेळ मात्र आपल्यासाठी थांबणार नाही, त्यामुळे वेळ आपण सर्वांनी पाळावी। यानंतर गोपाळी समाज बांधवांच्या वतीने शेठ ज्यांनी आपला सन्मान केला ती मंडळी दौलत नानासाठी छातीचा कोट करून उभे आहेत, त्या सन्मान्य नामदेवरावजी माळी साहेबांना माझी विनंती आहे, सन्मान्य दयारामजी गव्हाणे वाशिम यांना माझी विनंती आहे की आपण व्यक्त व्हावं। एकदा जोरदार टाळ्या झाल्या पाहिजेत त्यांच्यासाठी, मनापासून धन्यवाद। खंडेरायाच्या या पावनभूमीमध्ये आज बहुजन समाजाचा हा मेळावा आयोजित केला आहे। 29 तारखेला पंढरीमध्ये पांडुरंगाच्या चरणामध्ये आम्ही सर्व बहुजन समाजानं साखळ घातलं की आमचा दौलत नाना, ज्या सर्वांचं काम करणारा, सर्वांची समस्या जाणणारा माणूस हा विधानसभेमध्ये गेला पाहिजे, विधान परिषदेमध्ये गेला पाहिजे, म्हणून काल आम्ही पांडुरंगाच्या पायाशी साखळ घातलं। आणि आज आपल्या सर्वांच्या साक्षीनं ज्या भूमीमध्ये आमचे आद्य क्रांतीवीर उमाजी नाईक यांचा जन्म झाला, त्यांची जन्मभूमी सासवडचा पराक्रम तुम्हाला माहीत आहे, प्रति शिवाजी म्हणून ज्यांची ओळख आहे असे आमचे राजे, बहुजनांचे राजे आद्य क्रांतीवीर उमाजी नाईक साहेब आणि त्यांचे असणारे वंशज हे दौलत नाना शितोडे आहेत। आपण इतिहासाकडे बघितलं पाहिजे की आम्ही हे अहिरेगरांची औलाद नाही आहे, आम्ही जे आहे आमचे महापुरुष हे आमचे महापुरुष आहेत, हे क्रांतीवीर होऊन गेले आहे, परंतु आम्हाला काल न्याय मिळाला नाही आणि न्यायाचा संघर्ष आमचा सतत चालू आहे। आज आपण पाहतो आहे की दौलत नाना शितोळेच्या माध्यमातून अनेक बहुजन समाजातील उपेक्षित घटकांचे प्रश्न मांडले आहे। काल मला ती तारीख आठवते, 9 डिसेंबरला हिवाळी अधिवेशन होतं। नागपूरच्या हिवाळी अधिवेशनामध्ये या ठिकाणी बसलेला आमचा माणूस, जाती विधानसभेचा आमदार, लोकप्रिय आमदार आमचे दादा गोपीचंदजी पडळकर आणि गोपाळ समाजाच्या घराघरामध्ये त्यांचं नाव पोहोचलेलं आहे। गोपाळ समाजाच्या प्रत्येक माणसाच्या छातीवर गोपीचंद पडळकर असं नाव कोरलेलं आहे। तुमच्या माहितीसाठी सांगतो, उल्हासनगरची गोष्ट आहे, या ठिकाणी आमचे सरसेनापती गोपाळ समाजाचे अध्यक्ष सन्माननीय नामदेवराव माळी साहेब बसलेले आहेत। त्यांना मी सांगितलं आहे की उल्हासनगरमध्ये आपली गोपाळ समाजाची जी टीम आहे त्यांनी गोपीचंद